नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचे आत्तापर्यंत आपण 17 हप्त्यांमध्ये लाभ घेतलेला आहे आणि आता सर्व शेतकरी बांधवांना 18व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। पण लवकरच या प्रतीक्षेचा काळ हा संपणार आहे। तर मित्रांनो, आता 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 18व्या हप्त्याचे पैसे जमा होतील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। आपल्या देशातील अनेक शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही चांगली नाही। बऱ्याच शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान हे सहन करावं लागतं। या परिस्थितीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी अनेक योजना राबवल्या। त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी। तर मित्रांनो, आतापर्यंत या योजनेचे आपण 17 हप्त्यांमध्ये पैसे दिले गेले आणि आता 18व्या हप्त्याची सर्व शेतकरी बांधव वाट पाहत आहेत। मात्र आता हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच म्हणजेच 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हे राज्य सरकार जमा करणार आहे। या फेस्टिवल सीझनमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदतही मिळेल। मित्रांनो, आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळतात। हे पैसे 3 हप्त्यांमध्ये मिळतात। प्रत्येक हप्ता हा 2,000 रुपयांचा असतो। पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान दिला गेला। तर मित्रांनो, आता 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील वाशिम येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात 18व्या हप्त्याचे पैसे हे थेट ट्रान्स्फर करतील। 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 2,000 रुपये हे डीबीटीद्वारे ट्रान्स्फर केले जातील। यासाठी सरकार 20,000 कोटी रुपये खर्च करणार आहे। यावेळी पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत। मित्रांनो, आता यापूर्वी जून 2024मध्ये 17व्या हप्त्याचं वितरण झालं होतं। तर आता आपल्याला 5 ऑक्टोबर रोजी 18व्या हप्त्याचं वितरण हे होणार आहे। म्हणजे सर्व शेतकरी बांधव ज्या आतुरतेने वाट पाहत आहेत तर त्यांची आतुरता आता संपणार आहे। मित्रांनो, यासाठी आपल्याला आपली KYC करणं हे खूप महत्त्वाचं आहे। अनेक शेतकरी बांधवांचं खातं हे आधारशी लिंक नाही। अशा सर्व शेतकरी बांधवांनी आपलं खातं हे आधारला लिंक करणं खूप महत्त्वाचं आहे। कारण ज्या शेतकरी बांधवांचं खातं हे आपल्या आधारला लिंक आहे अशाच शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याचा लाभ हा मिळणार आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांचं खातं हे आधारला लिंक नाही म्हणजे त्यांनी KYC आपली पूर्ण केलेली नाही, तर अशा शेतकरी बांधवांना पीएम किसानच्या 18व्या हप्त्याचा लाभ हा मिळणार नाही। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी ही काळजी घ्यायची आहे आणि आपली KYC करून आपल्या पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याचा लाभ मोठ्या प्रमाणावरती घ्यायचा आहे। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।